नमस्कार मंडळी, चित्रास लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही आलो आहोत कनेरी केव्जला। हे बघा मागे माझ्या आजूबाजूचं दृश्य खूप सुंदर आहे। हे बघा, तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच संपूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत। चला तर पाहूयात कनेरी केव्ज। कनेरीला जाण्यासाठी आम्ही नॅशनल पार्कला आलो। तिथे आम्ही गाडी आमची पार्किंग केली आणि आता आम्ही मध्ये जात आहोत तिकीट काउंटरच्या इथे। त्याआधी तुम्ही नॅशनल पार्कचा व्हिडिओ जर आमचा आधीचा पाहिला नसेल तर नक्की पहा, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। हे बघा, इथे डिटेल्स आहे। 15 तिकीट लागतील, 45 रुपये पर पर्सन तिकीट आहे। आम्ही काढतो तिकीट। हे बघा, तिकीट काढून झाली आहे। आता आम्ही आतमध्ये जातो। तिथे बाहेर सुद्धा गाड्या लागल्या असतात जायला। आम्ही बसने जाणार। एंट्री केल्या गेल्यास तिकडे माकडं होती। हे बघा, आम्हाला गेल्या गेल्या तिकडे बस उभी असलेली दिसली तर आम्ही गेलो। त्यावर 10 मिनिटांनी बस असतात तिकडे। आता आम्ही चाललो आहोत बसमध्ये आणि आजूबाजूचे दृश्य खूप सुंदर होते। हे बघा, अगदी गावाला आपण एखाद्या मध्ये जातो आणि आजूबाजूचं हिरवगार जे आपल्याला दृश्य दिसतं ते होतं। ते डोळ्यात खूप टेकण्यासारखं होतं, म्हणून मी जास्त काही बसमध्ये व्हिडिओ काढला नाही। आता मी बसमधून उतरलो आहोत। कनेरी केव्जचे पोहोचलो आहोत। जातो आम्ही पुढे। एंट्री फी परत 20 रुपीज आहे। ती आम्ही आता काढली। हा मॅप आहे। बरेच वर्षाने आलेले आणि खूप असा बदल झाला आहे। कॅन्टीन वगैरे पण चेंज झालं आहे। साऊथच्या साईडला वॉशरूम पण आहे आणि थोडं त्यांनी वेट पण केला आहे। करडा ना सापाची मावशी अरे 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 होय, तो पण आहे। तर कनेरी लेन
1173 इसवी सन 211 या काळात चोरली गेलेली असावी असा हा अंदाज आहे. बंद आहे ना ते काय. तर मी आता जाते या पहिल्या रेल्वेमध्ये बाबा, आणि मी तुम्हाला त्याची पण माहिती जी आहे ती बोर्डचं पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, तुम्ही पॉज करून ते वाचू शकता. तर या आलेली काळापत्र डोंगराचा दगड त्यापासून आतून बनवलेले आहे. कशा बनवल्या असतील सुंदर प्रकारे बनवलेलं आहे आणि आपलं ते काम आहे की ते आपण जपून ठेवावं. अरे नागेश थांबले होते. ए नागेश, ए नागेश, ए इकडे बघ नागेश. ए माई, ए माई पण नाही बघा. चित्रा नाही बघितलं. नागेश जाऊ दे, चल. जाऊ दे मग आपल्यापैकी कोण नाही. आता मी जात आहे दुसऱ्या लेनकडे. इथे टोटल 109 लेणी आहेत. साईडला. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकातील बौद्ध धार्मिकांचा कोकण पॉज प्रामुख्याच्या दृष्टीने काढलेली लोकांना फार महत्व आहे. पूर्वी गुंफा पूर्ण झाली की त्यांच्या विहारामध्ये गेली आणि तेथे बौद्ध धार्मिकांचे पुढील कार्यक्रम चालू होते. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात बौद्ध धार्मिकांच्या कोकण पॉज प्रामुख्याच्या दृष्टीने काढलेली गुंफांना फार महत्व आहे. अजून इकडे वरील बाजूस पण पाण्याचा पाटाचा चालू आणि भोवता आहे. पुरातन काळात पाण्याचे पाणी विशेष प्रकार म्हणून पाण्याच्या मोठ्या टाक्या भरल्या जात होते, म्हणजे पाणी अडवले जात होते. आता आपण जात आहोत तिसऱ्या लेणीकडे. येथे बुद्ध आणि अवलोकेश्वर यांच्या मूर्तीही येथे कोरलेल्या आहेत. आता तुम्हाला अवलोकेश्वर ही माहिती नसेल तर सांगते. हा महायान या बौद्ध संप्रदायातील लोकप्रिय बोधिसत्वांपैकी एक आहे. महायान पंथात बोधिसत्वाचे तत्व वाढल्यामुळे याला उपास्य देवतेचे स्वरूप प्राप्त झाले. अवलोकेश्वर म्हणजे कारुण्याचे प्रतीक असून मानले जाते. येथे बहुतेक गुंफांचा वापर बौद्ध धर्मीय समाजांना राहण्यासाठी, बसण्यासाठी आणि ध्यानासाठी करेल. मोठ्या गुंफांमध्ये परिसजा भरवल्या जातात, जसे की हे मोठे गुंफा आहे. तसेच तेथे
खूप आहे, त्यामुळे तेथे प्रार्थना करण्यासाठी म्हणून त्यांचा वापर केला जाईल. अब पिट्टुकलो अब वरती चढायचं. तिकडे माकडं खूप आहे, त्यामुळे तुमच्या बॅग सांभाळूनच ठेवा. चित्रा इथं पण काहीतरी होतं ना. हे दृश्य मला कॅमेऱ्यात कैद करता आलं आहे, तर मी करायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी एक लेणी केलेली नाही, त्याच्या अजून खूप पुढे लेणी आहेत, पण काही ठिकाणी पुढे झाडं वगैरेच होती. म्हणजे जितकं जाता येईल तेवढं मला दाखवण्याचा प्रयत्न केला. मागे तुझे फ्रेंड आले. हे चित्र आहे पण केदार आहेत. बाबा मला भीती वाटते. हे शेंबड्या जसं की तुम्हाला मी बोलले ते पूर्वीच्या काळी आठ किंवा नऊ जसे बनवले जात होते ते असे. कडे पाणी साठवलं जातं. वरती पण आहे. हा चल इकडे आले इथून जाऊ ना. जेव्हा जास्त पाऊस असतो तेव्हा अजून छान वाटतं इकडे. छोटे धबधबे पण असतात, वाहणारे खूप सारे झरे असतात, पण आता पाणी कमी आहे. Accept. तिकडून आलं. हे सुवाच्य अक्षरात लिहून 51 शिलालेखांनी 26 पथनामे येथे संशोधनात सापडली आहे. आणि ही ब्रह्मलिपी
मी देवनागरी मी सहजागी या 3 विषयांमध्ये आहे. इकडे पावसामध्ये छान वाटतं आधी. अजून पाऊस असतं तर अजून छान वाटलं असतं. त्यामुळे पाणी पण थोडं वाहतंय. नाहीतर वाहतं पाणी असतं. त्यासाठी हा पूल केलेला आहे. येथे बहुतेक लेणींची रचना कोल्यांचं मंडप व समोर व्हरांडा अशी आहे. तर मी तुम्हाला सांगते कानेरी या शब्दाचा उगम कसा झाला असेल. कानेरी या शब्दाचा उगम कृष्णनगरी अर्थात काळा डोंगर पाषाण या पाली नावापासून झाला आहे. इकडे फिरू तेवढं कमीच आहे. आपल्याकडे नेहमी सगळ्या बघून संपणार नाही. कृष्णनगरी या शब्दाचा कानेरी असा उगम असावा असे मानले जाते. म्हणून इकडे कानेरी असे म्हटलं जातं. असे म्हटले जाते की हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात असताना तिथे तोफांची नेपाळची कमायत चालत असायची. त्यामुळे तेथील बऱ्याच लेण्यांचे नुकसान झाले आहे. कान्हेरी शिलालेखामुळे सांस्कृतिक इतिहासात भर कान्हेरीची शिल्प व तेथील शिलालेख यामुळे भारताच्या सांस्कृतिक इतिहासात फार मोलाची भर पडली आहे. आणि इकडे बघू शकता किती सुंदर वाटत आणि पावसाळा असल्यामुळे हिरवगार पण झालंय. अजून छान वाटत आहे.
आणि मला तुम्हाला एवढंच आवडत आले. तुम्हाला जर शांतता हवी असेल तर हा परिसर खूप छान आहे. इथे आपल्याला खूपच शांतता अनुभवायला मिळते. तसेच जंगलातील पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याचा आवाज यांनी मन शांत होते. अशा या डोंगर वाटांमध्ये त्यांनी पायऱ्या काढत काढत किती वरती आम्ही चालत आलो आणि जेवढा आम्ही कमी जातो त्यावेळी खूप लोक इथे शांततेत बसली होती. आता आम्ही परत मागे होतो. पुढे आम्ही दुसऱ्या डोंगर वाटेने वरती आलो बसण्यासाठी. मी तुम्हाला दाखवते. बघा, समोर पूर्ण जंगल आहे. पलीकडे छान असं दृश्य वरून दिसतंय आणि संपूर्ण शांतता आणि वाऱ्याची झुळूक. तिकडे जाताना सगळं खाली एकूणच कान्हेरी लेणी हे मुंबईतील एक आवश्यक स्थान आहे. तिथे पर्यटक, नौकेशिल्पी, चित्रे, भगवान बुद्धांच्या
खूप त्याचे दर्शन घेऊ शकतात. आता आम्ही निघालो घरी जायला. जाता जाता फिरून घेतला. जात आहे माझी व्हिडिओ कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.